मराठवाड्यात यंदा मान्सूनच्या उशिरा आगमनाचा परिणाम खरीप पिकांच्या पेरणीवरती झालाय। विशेषतः कापूस सोयाबीनच्या पेरणीच्या क्षेत्रात मोठा फरक पडलाय। कापसाचे क्षेत्र यंदा तब्बल 2.5 लाख हेक्टरने घटल्याची आकडेवारी समोर आली आहे। मराठवाड्यात कापसाचे सरासरी क्षेत्र सुमारे 10,58,000 हेक्टर तर प्रत्यक्षात यंदा सुमारे 7,84,000 हेक्टरवर कापसाची पेरणी झाली। म्हणजेच कापसाच्या क्षेत्रात जवळपास 2,74,000 हेक्टरची घट झाली। विभागातील 7 जिल्ह्यांमध्ये कापसाची सरासरीच्या तुलनेत सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी झाली आहे। जिल्हानिहाय पाहिल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी 3,88,000 हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 2,97,000 हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे। जालन्यात सरासरी 3,22,000 हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 2,62,000 हेक्टर, बीडमध्ये 3,23,000 हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी 2,45,000 हेक्टर तर लातूरमध्ये 1,37,000 हेक्टर क्षेत्रापैकी केवळ 13,000 हेक्टरच्या आसपास कापसाची पेरणी झाली आहे। धाराशिवमध्ये कापसाचे क्षेत्र सरासरीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी राहिले आहे। सोयाबीनकडे मात्र यंदा शेतकऱ्यांचा कल वाढल्याचं बघायला मिळत आहे। मराठवाड्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र सुमारे 22,08,000 हेक्टर तर यंदा सुमारे 24,53,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे। म्हणजे सोयाबीनच्या क्षेत्रात सरासरीपेक्षा वाढ झाली। एकूण क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनची पेरणी सुमारे 106% पोहोचले। दरम्यान विभागातून जून महिन्यात सरासरी 136.4 मिलीमीटर पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष 111 मिलीमीटर पाऊस झाला। जुलैमध्ये सरासरी 138.2 मिलीमीटर तुलनेत 222.5 मिलीमीटर पाऊस झाला। तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत सरासरी 42.1 मिलीमीटरच्या तुलनेत 21.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। त्यामुळे उशिरा झालेल्या पावसाचा सर्वाधिक परिणाम कापूस पिकाच्या पेरणीवर झाल्याचं बघायला मिळत आहे।